शिळा भात म्हणजे एकच पदार्थ, तो म्हणजे फोडणीचा भात. आणि आपण फोडणीचा भात जो आहे तो आवडीनं खातो, म्हणजे सगळेच खातात खूप आवडीने. मम्मी पप्पा लहानपणापासून सांगत आले शिळा भात नका खात जाऊ, नका खात जाऊ. पण ते कधी काय ऐकलंच नाही आणि अजूनही ऐकणार नाही मला तरी असं वाटतं, कारण फोडणीचा भात म्हणजे एकदम जवळचा पदार्थ वाटतो. रात्री विजयने मला राईस लावायला लावला आणि मला म्हणे की खूप जास्त बनव, म्हणजे सकाळी पण तसं खाता येईल. आणि रात्री त्याने एकही म्हणजे घास खाल्लेला नाहीये राईसचा, तसाच पडला तो. म्हटलं चला छान फोडणीचा भात बनवते. अजय होता नाश्त्यासाठी, सर्वांसाठी प्लेट वाढल्या आणि त्यांना प्लेट्स दिल्या. तर काल ना असंच गॅस क्लीन करता वेळी तवा होता तिथे गरम, आणि त्या तव्याचा मला एवढा चटका बसला ना. त्याच्या बाजूलाच अजून एक काळा डाग आहे, तोही चटकाच बसलेला आहे. तर असे 2-2 काळे डाग झालेत माझ्या हातावरती. त्यानंतर बाहेर गेलो आणि लिफ्टचं जे आहे ना पूर्ण घाण होती, त्यामुळे त्याच्यात काही व्यवस्थित शूट करता नाही आलं, बट जसं होतं तसं घेतलं. आणि नंतर बाहेरचं काम करून घेतलं. घरी आले. घरी आल्याच्या नंतर लगेच बेडवरती जे कपडे पडलेले होते ना त्यांच्या घड्या मारल्या, कारण ते कपडे अस्तव्यस्त बघून ना असं कसं तरीच वाटत होतं. म्हटलं चला पटकन कपड्यांच्या घड्या मारते आणि बाकीची जी कामं आहेत ती आवरून घेते, कारण नाश्ता करूनच आम्ही बाहेर गेलेलो. बाकीची कामं सर्व पेंडिंग आहेत. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. शिळा भात म्हणजे एकच पदार्थ, तो म्हणजे फोडणीचा भात. आणि आपण फोडणीचा भात जो आहे तो आवडीनं खातो, म्हणजे सगळेच खातात खूप आवडीने. मम्मी पप्पा लहानपणापासून सांगत आले शिळा भात नका खात जाऊ, नका खात जाऊ. पण ते कधी काय ऐकलंच नाही आणि अजूनही ऐकणार नाही मला तरी असं वाटतं, कारण फोडणीचा भात म्हणजे एकदम जवळचा पदार्थ वाटतो. रात्री विजयने मला राईस लावायला लावला आणि मला म्हणे की खूप जास्त बनव, म्हणजे सकाळी पण तसं खाता येईल. आणि रात्री त्याने एकही म्हणजे घास खाल्लेला नाहीये राईसचा, तसाच पडला तो. म्हटलं चला छान फोडणीचा भात बनवते. अजय होता नाश्त्यासाठी, सर्वांसाठी प्लेट वाढल्या आणि त्यांना प्लेट्स दिल्या. तर काल ना असंच गॅस क्लीन करता वेळी तवा होता तिथे गरम, आणि त्या तव्याचा मला एवढा चटका बसला ना. त्याच्या बाजूलाच अजून एक काळा डाग आहे, तोही चटकाच बसलेला आहे. तर असे 2-2 काळे डाग झालेत माझ्या हातावरती. त्यानंतर बाहेर गेलो आणि लिफ्टचं जे आहे ना पूर्ण घाण होती, त्यामुळे त्याच्यात काही व्यवस्थित शूट करता नाही आलं, बट जसं होतं तसं घेतलं. आणि नंतर बाहेरचं काम करून घेतलं. घरी आले. घरी आल्याच्या नंतर लगेच बेडवरती जे कपडे पडलेले होते ना त्यांच्या घड्या मारल्या, कारण ते कपडे अस्तव्यस्त बघून ना असं कसं तरीच वाटत होतं. म्हटलं चला पटकन कपड्यांच्या घड्या मारते आणि बाकीची जी कामं आहेत ती आवरून घेते, कारण नाश्ता करूनच आम्ही बाहेर गेलेलो. बाकीची कामं सर्व पेंडिंग आहेत. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.